एखादी मिळकत स्वतंत्र आहे का एकत्र कुटुंबाची आहे हे कसे ठरवावे। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। मुलगा मुलगी व वडील एकत्र कुटुंबामध्ये राहत आहेत। एकत्र कुटुंबाच्या काही मिळकती आहेत, त्या मिळकतीचे वाटप झालेले नाही आणि वडिलांच्या नावाने एखादी स्वतंत्र मिळकत आहे। अशा परिस्थितीमध्ये मुलगा मुलगी व वडील एकत्र कुटुंबामध्ये राहत आहेत, त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप झालेले नाही, म्हणजेच वडिलांची स्वकष्टार्जित मिळकत सुद्धा केवळ एकत्रित राहण्याने एकत्र कुटुंबाची मिळकत होते का, याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच 22 एप्रिल 2025 रोजी अंगडी चंद्रना विरुद्ध शंकर व इतर या केसमध्ये महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला आहे। त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की फॅमिलीची एकत्र कुटुंबाची मिळकत आहे हे गृहीत जरी धरले जात असले व त्या मिळकतीचे अद्याप वाटप झालेले नसले तरीही वडील यांनी त्यांच्या स्वकष्टाने एखादी मिळकत खरेदी घेतलेली असेल तर ती त्यांची स्वतःची मिळकत होते। मुले म्हणजेच मुलगा व मुलगी हे जरी वडिलांसोबत एकाच कुटुंबामध्ये राहत असले म्हणजे वडिलांनी स्वतंत्र घेतलेली मिळकत ही एकत्र कुटुंबाची मिळकत होऊ शकत नाही। एकत्र राहणे म्हणजे एकत्र कुटुंबाची मिळकत आहे असे म्हणता येणार नाही। या केसमध्ये पुढे असेही म्हटलेले आहे की मिळकत एकत्र कुटुंबाची आहे किंवा वडिलार्जित आहे किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतली आहे, या गोष्टी वाद करणाऱ्यांनी पुराव्यासह सिद्ध केल्या पाहिजेत आणि त्या सिद्ध झाल्या तरच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे घेतलेली मिळकत ही एकत्र कुटुंबाची मिळकत होऊ शकते। केवळ सोबत राहत असताना एखादी मिळकत खरेदी घेतलेली असेल तर त्याला एकत्र कुटुंबाची मिळकत म्हणता येणार नाही। जोपर्यंत वाटप होत नाही तोपर्यंत मिळकत एकत्र आहे असे गृहीत धरताना स्वतंत्र मिळकत वेगळी केली पाहिजे आणि ती मिळकत स्वकष्टातून घेतली आहे का एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतली आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते। आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा। ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा। आपण जर ही माहिती कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा। आपण जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत असाल किंवा फेसबुकवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा आणि माहितीला लाईक आणि शेअर सुद्धा करा।